आजचा केक करताना मात्र मी थकले, कारण की उन्हाळा सुरू झाला आणि बाकीचे केक 5 ते 6 केकची ऑर्डर मला 4 ते 7 पर्यंत तयार करायचे होते. त्या केक ऑर्डर कंप्लीट करूस्तोपर्यंत हा केक राहून गेला. शेवटी ते केक न्यायला आले 7 वाजता आणि मी केक बॉक्स ते तयार करूस्तोपर्यंत हा केक बाहेरच राहिला. गडबडीमुळे लक्षातच आलं नाही, कारण की सगळे कस्टमर एकाच टायमाला आले आणि शेवटी हे केकसुद्धा न्यायला कस्टमर आलं आणि बघते तर हा केक झालाच नव्हता. आणि नंतर फिनिशिंग करायला घेतलं तर अक्षरशः हे ज्या लेअर जे आहेत तिकडे पळत होत्या. कितीतरी मी क्रीम लावून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होते, पण अजिबात होतच नव्हतं. नंतर शांत झाले, 5 मिनिटं फ्रीजमध्ये केक ठेवला, क्रीम पण थोड्या वेळ ठेवली, थोडीशी आराम केला आणि त्याच्यानंतर डबल उठून जोशानं अशा पद्धतीनं केक केला. आजचे केक डेकोरेशन एवढं काही भन्नाट दिसत नव्हतं, पण न्यूट्रल जेलनं कव्हर केल्यामुळे आपला शेप काय प्रॉपर आहे असं दिसत होतं. थोडीशी मोठी डिझाईन केली, कारण की त्याच्याकडे जास्त लक्ष जावं आणि अशा पद्धतीनं केक केला. हे बरं होतं, केक आहे तो कस्टमर आहे ते थोडंसं जवळच होतं. आजचं केक डेकोरेशन आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.